राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम होले यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक अनोखं आंदोलन सुरू करत दर्यापूर शहरातील साईनगर भागातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात साचलेल्या गढूळ पाण्यातच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला। माहितीनुसार या परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून गढूळ आणि साचलेल्या पाण्याची समस्या कायम असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरलंय। या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधून सुद्धा कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप शुभम होले यांनी केलाय। सध्या सुरू असलेल्या या आंदोलनाला 1 तासाहून अधिक काळ उलटून गेला असतानाही प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही, अशी माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली आहे। आंदोलनस्थळी साचलेल्या पाण्यात मोठे साप, विंचू तसंच इतर धोकादायक प्राणी आढळून आल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विशेष म्हणजे याच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 4 अंगणवाड्या सुद्धा कार्यरत आहेत। त्यामध्ये लहान चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। अशा परिस्थितीतही प्रशासनानं या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होतोय। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असह्य झालंय। त्यामुळे आम्हाला गढूळ पाण्यात उतरून आंदोलन करावं लागतं, असं शुभम होले यांनी म्हटलंय। या अनोख्या आंदोलनामुळे साईनगर परिसरात मोठी गर्दी जमा झाली असून नागरिकांकडून सुद्धा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणार का, याकडे संपूर्ण दर्यापूरचं लक्ष लागलंय। ही मागणी अशी आहे की नगरपालिका म्हणते ही शाळा जिल्हा परिषदच्या अंतर्गत आहे, पण जिल्हा परिषदच्या की नगरपालिकेच्या, मग नगरपालिकेनं सोसलेले ठेकेदार यांनी जिल्हा परिषदच्या कंपाऊंडच्या अंदरून नाली कशी बांधली आणि नाली सरळ असते, हे नाली तिरपी कशी बांधली। तुझी मागणी काय आता? माझी मागणी एवढीच आहे की हे जर शाळा जिल्हा परिषदची आहे तर मग नगरपालिकेनं अंदर नाली बांधायचं कोणत्या अधिकाऱ्यानं सांगितलं की बा नगरपालिकेनं जिल्हा परिषदच्या हद्दीत नाली बांधाव, कोणत्या अधिकाऱ्यानं सांगितलं? पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।